म्हणलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये युवक वर्ग उपस्थित आहे, सगळी जनता उपस्थित आहे, कार्यकर्ते उपस्थित आहे. अशा प्रकारचं वातावरण हळूहळू बदलतं याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रथमतः ज्यांना पद दिली जाणार आहे त्यांचं मनापासून आमच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये तो संघर्षातून उभा राहील आणि एक इतिहास घडवेल. त्या कार्यकर्त्याला पद मिळाल्यानंतर परत एकदा महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांचा, शरद पवारांचा विचारांचा झेंडा हा फडकवण्यासाठी ते अहोरात्र कष्ट करतील अशा प्रकारच्या निश्चितपणाने त्यांना शुभेच्छा देतो. अभय जगतापांनी सांगितल्याप्रमाणे मी आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आगारांचं मी मनापासून अभिनंदन करेन. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या वेळेला उमेदवारी कोणी करायची याच्या संदर्भामध्ये चर्चा होत्या. खरं म्हणलं तर आपल्याकडे मतं नव्हती. 60 ते 70% मतं ती महायुतीकडे होती. पण बिनविरोध द्यायचा नव्हता. बातम्या बिनविरोधच्या बऱ्याच ठिकाणी आल्या. सातारा सांगली जिल्हा लढवय्या जिल्हा आहे आणि म्हणून आपण ही निवडणूक लढवायची अशा प्रकारचा विचार करत असताना मी आणि बाळासाहेब पाटलांनी, जयंत पाटील साहेबांनी आम्ही अभय जगतापांची शिफारस केली. आम्ही अभय जगतापांना म्हणालो काय नाही तुम्ही फक्त निवडणुकीला उभा राहा, आपलं बिनविरोध द्यायचं नाही म्हणून तुम्ही ठाम राहा. नवीन कार्यकर्ता पदाधिकारी मिळाल्याचा आनंद आम्हाला. ते नुसते उभे राहिले नाही तर विरोधात ते 150 मतं फोडण्यात यायची असुद्धा उमेदवारी दिल्यानंतर आम्ही समजत होतो की फक्त उमेदवारी होईल, परंतु समोरच्या सगळ्यांना त्यांचे मतदार उचलून न्यायला लागल्या एवढं काम करण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी आपण सगळ्यांनी केलं. आरती तोच असते, नवीन कार्यकर्ता जन्माला येतो. मी त्या दिवशी राजजी त्यांना घेऊन पवार साहेबांना भेटीला गेलो. खरं सांगतो पवार साहेबांच्या चेहऱ्यावर जे काही आनंद होता त्यांना भेटायला, ते स्वतः सांगतील. पैसे काय गेले किंवा निवडणूक काय केली याला मतलब होतं. पराभवानंतर सुद्धा विजय प्राप्त झाला असा अभिमान त्यांना त्या सिलोरून बाहेर पडताना अभय जगतापांना त्यांना कौतुक केलं आणि त्यांना एकच सांगितलं की अभयजी तुम्ही चांगला लढलेला आहात, तुम्हाला काही असेल तर तुम्ही माझ्याकडे यायचं. हा शरद पवार तुम्हाला ताकद देईल हा शब्द अभय जगतापांना पवार आणि अभय जगताप तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगतो. एक काळ असा होता की सातारा जिल्हा म्हटल्यानंतर चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा बालेकिल्ला, सगळे इथून मोठे झाले आणि बाजूला घेऊन स्वतःचं घर सापडले. आता या घरात राहणारी सगळी जण आहेत. कारण मी मगाशी अभय जगतापांचं एवढंच उदाहरण दिलं की कार्यकर्ता लढल्यानंतर त्याचा नेत्याचा आणि पक्षाचं लक्ष असतं. आता आपण किती असो पण आम्ही दोघंही तुम्हाला पाहिजे. कोणी काही म्हणू, 2029ला सत्ता आपल्या आणायच्या उद्दिष्टाने काम करायची भूमिका घेऊन सातारा जिल्हा परत एकदा सगळे गेल्यानंतर सुद्धा आम्ही उभा करू शकतो, हा इतिहास करायचा आहे. आणि त्यावेळेला आम्ही दोघंही जे पक्षासाठी अवलंबून सत्तेवर असतील त्यांना विसरणार नाही हा शब्द तुम्हाला या आल्यानंतर बरेच परत द्यायला होते. त्यांना आम्ही सांगणार पहिल्या पक्षाचं काम करा, नंतर पुढचा विचार करू. त्यामुळे आपल्या
आपल्या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना हा विश्वास देऊन एवढंच सांगतो की आपण कष्ट करा. चर्चा बऱ्याच होतात. पवार साहेब कोणाच्या कॅबिन मध्ये बसले तरी चर्चा होते आणि कोण कोणाला भेटतात तरी चर्चा होते. सुप्रियाताई आज सकाळीच म्हणाल्या की ज्या अर्थी आमच्या पक्षाची चर्चा होते त्याचा अर्थ आमच्या पक्षाची कोणतरी दखल घेते. मी तुम्हाला एवढंच सांगेन, राज्याच्या अध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर खाली पडलेली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून बाळासाहेब आहेत, बाकी सगळे पदाधिकारी आहेत, सगळे कामाला लागलेले आहेत. काही झालं तरी त्या चर्चेवर विश्वास ठेवू. कोण म्हणताय एक दिवसात एक न्यूज सुरू करते, काय नाही. आता शरद पवार गट एनडीए मध्ये जाणार, आता शरद पवार गट अजितदादा गट विलिनीकरण होणार. आता फक्त ट्रम्पची आघाडी करायची बाकी राहिली. म्हणणं असं आहे की या चर्चा ज्याला होत आहेत त्या कार्यकर्त्यांना किंवा पक्षाला अस्थिरता निर्माण करणार. महाराष्ट्रामध्ये आम्ही बघत असताना अनेक कार्यकर्ते डिस्टर्ब होत आहेत. तर नक्की काय होणार आहे? रोज चर्चा होतात, आपण काय करणार आहोत का? मी आज इथे सातारा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव किंवा कुठल्याही प्रकारची चर्चा नाही. ज्या जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये मूलभूत असलेल्या प्रश्नाची मागणी आहे त्याला आवाज उठवण्याचं काम राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने करायचे. अनेक प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्न आपल्याला स्वतःहून सरकारच देत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बाळासाहेबांच्या आणि युवक वगैरे महिला वगैरे या सगळ्यांनी मिळून काही आंदोलन आपण केले, मोठमोठे मोर्चे काढले. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक पक्ष आहेत, पण आपल्याकडे जनाधार वळून घेण्याच्या संदर्भामध्ये मूलभूत असलेल्या साताऱ्याच्या प्रश्नासाठी जागृत राहण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावं. किती जणांना घेऊन आंदोलन करतो त्यापेक्षा आंदोलन करण्याचा हेतू काय हा जगात पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मला म्हणून ते सांगतो की परवाच्या दिवशी सुद्धा राम मंदिराचा मुद्दा होता. हा मुद्दा जे सत्तेवर रामाचं नाव घेऊन आले, मंदिराचं नाव घेऊन आले आणि त्यांनी त्या रामाला सुद्धा आणि मंदिराला सुद्धा सोडलं नाही, ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे. फक्त ती भावना लोकांपर्यंत उचलून धरण्याचं काम पक्षाने करायचं. आणि म्हणून सत्तेमध्ये येताना राम चालतो आणि सत्तेमध्ये पैसे वाटपा करण्यासाठी सुद्धा राम चालतो. हा आपला प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे. परवाच्या दिवशी जलद गतीने चालणाऱ्या सरकारने कामं एवढी फास्ट केलेली आहे की कंत्राट आणि ठेका काढण्यासाठी केलेली पळवाट, त्यासाठी केलेली जलद गती आज गरड कोसळली की महाराष्ट्राचा अपमान होतो अशा प्रकारचा वक्तव्य राज्याच्या प्रमुखांना करावा लागतो. मुद्दा एवढंच आहे, माणसं मेली जातात, माणसं गाडली जातात. मेलेल्या माणसाची यांना किंमत नाही, अपमानाची किंमत फक्त मोजली जाते. हे दुर्दैव महाराष्ट्रात. म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी बघितलं असेल आपण, मग वाई असेल, जावली असेल, पाटण असेल, अनेक ठिकाणी अनेक घटना घडत आहेत. परवा फलटणला सुद्धा विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 5 माणसं गेली. सरकारच्या असलेल्या कारभारामध्ये आपण जर पुणे, सातारा आणि बँगलोर रस्ता बघितला, 12 महिने काम चालू आहे, पण रस्ता सुद्धा आता सुद्धा पावसामध्ये उघडून गेला. सध्या फक्त कामं काढायचे आणि टेंडर काढून कमिशन काढायचे धंदे चालू आहे. आता सातारामध्ये येताना बघितलं असेल कामं चालू आहे. त्यामुळे खरं म्हटलं तर तुम्ही आता अभयजी इतर कंत्राटदारांनी कशी चोऱ्या केल्या ते दाखवा. तुमची एका आठवड्यामध्ये 3 लक्षवेधी लागतात. आज तुम्ही केलेल्या विरोधाला विरोध करण्याचा प्रयत्न सरकारच्या दडपशाहीचा आहे. मला वाटतं की आज आपण सगळेजण 1 वर्ष पुरता काम करायचं. निवडणुकीला 3 वर्ष आहे. 1 वर्षात सातारा जिल्ह्याचं वातावरण बदलण्याचं काम आपण दिवस रात्र करायचं. आणि
ते वातावरण ज्यावेळेला बदलेल ना, त्यावेळेला चव्हाण साहेबांचा हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये क्रांती करून महाराष्ट्रात बदल करू शकतो, एवढं काम आपल्याला 1 वर्षामध्ये करून पक्ष ऍक्टिव्ह असं करण्याचा प्रयत्न करायचा. आज आपण प्रीपेड मीटरचा, स्मार्ट मीटरचा विषय घेतला. सरकारच्या वतीने या स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये ज्या काय आपण विरोध केलेला आहे, काल विधिमंडळामध्ये सुद्धा सर्व पक्ष विरोध झाला. म्हणजे फक्त विरोधी पक्षाने केला मी समजू शकतो, पण सर्व पक्षीय लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर सरकारने समर्थनाचं असं दिलं की हे प्रीपेड मीटर घेणं गरजेचं आहे, तक्रारी कमी येत आहे. माझं म्हणणं आहे, लोकांच्या मनामध्ये मला एकाने फोन केला. मला फोन करताना त्यांनी सांगितलं, साहेब चर्चा अशी आहे, पूर्वी प्लग लावून आणि मोबाईल चार्ज नाही केला तरी तुझा चार्ज होत नव्हता, आता नुसता प्लग लावून ठेवला किंवा टीव्ही बंद असला तरी चालू बटन ठेवलं तरी चार्ज लागतो. आता हा प्रश्न विचारण्यासाठी आज मोर्चा आम्ही काढला की असलेलं बिल आणि शेतकरी ज्यावेळेला बिल, उसाचा बिल किंवा आपल्याकडे पेमेंट नाही तर त्यावेळेला तो देत होता. आता तुम्ही बिल दिलं नाही की लगेच त्या ठिकाणी तुमचं मीटर डाऊन होणार आहे. त्या काही प्रश्नावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याचा खुलासा आजही सरकारकडे केला जात नाही. डायरेक्ट गावामध्ये जातात आणि मीटर लावायला प्रयत्न करतायत. काही ठिकाणी विरोध होतोय, काही लोक आता विरोध करण्याची क्षमतेमध्ये राहिली नाही, कारण त्यांना हे रोजची सवय झाली. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे आंदोलन करायचं म्हटल्यानंतर सुद्धा लोकांना वेळ नाही, दुर्दैव असल्यामुळे त्याचा फायदा सरकारच्या या असलेल्या प्रवृत्ती घेत आहे. एखाद्या कंपनीला हा ठेका द्यायचा म्हणून खाजगीकरण करायचं. आता महावितरणाचं सगळं खाजगीकरण होईल, एअरपोर्टचं खाजगीकरण होईल, रस्त्याचं खाजगीकरण होईल. आता फक्त माणसाला अंतिम विधीला नेण्याच्या संदर्भातलं खाजगीकरण बाकी राहिलं, बाकी सगळीकडे खाजगीकरण सुरू झालं. म्हणून ही लढाई आहे. मला अभिमान आहे, आज आव्हान केलेल्या 1 दिवसानंतर सुद्धा तुम्ही मोठ्या संख्येने या असलेल्या आंदोलनात सातारा जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी विशेषतः डीपी मिळत नाही, डीपी चोरी होते, शेतकऱ्यांना पाणी मिळायच्या वेळेला डिप्या चोऱ्या होत आहे, ही तक्रार आहे. आम्हाला विद्युत कनेक्शन मिळालं पाहिजे, ही तक्रार आहे. आणि या सर्व गोष्टीच्या संदर्भात सातारा जिल्ह्यामध्ये पहिला कोण आवाज उठवत असेल, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष उठवतो. हा म्हणून हे आंदोलन आपण ठेवलेलं आहे. आपण जेवढे लोक तिथे साक्षीने जाऊ तेवढा साताऱ्यातल्या सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही उतरलाय, हा प्रश्न या ठिकाणी आपण करायचा आहे. त्यामुळे ही बैठक झाल्यानंतर माझ्या सकट आपण सगळेजण MSEBच्या कृष्णानगरच्या ऑफिसला जाऊन धडकणार आहोत. तिथं अधिकाऱ्यांना प्रश्न आपण विचारू, जाब विचारू आणि मग तशा प्रकारच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी ही बैठक झाल्यानंतर जायचं हा विषय करूनच जाऊया. आणि हळूहळू रोज कुठल्या ना कुठल्या तरी प्रश्नावर सातारा जिल्ह्याच्या इथे सुद्धा ज्या काही अतिवृष्टी झालेली आहे, मागच्या अतिवृष्टीच्या अजून नुकसान भरपाई आली नाही, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कर्जमाफीचा आता परत जुलैला देऊ म्हणून जाहीर केलं. आज ती कर्जमाफी परत आता सरकारच्या असलेल्या ह्याच्यातून आम्हाला जेव्हा यादी मिळेल त्यातूनच देऊ असा वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न होतोय. त्याचा निषेध शेतकऱ्यांसाठी लढण्याचा आपण प्रयत्न करतोय, हा संदेश देण्याचा प्रयत्न आपण करू. ज्या ज्या तालुक्यात जे जे काही असे प्रश्न असतील की त्या प्रश्नाला पक्षाने लक्ष घातलं पाहिजे, त्या त्या तालुक्याच्या प्रमुखांनी पक्षाच्या असलेल्या प्रमुखांना कळवलं तिथं अन्याय होतोय, तिथं आपण गेलं पाहिजे, तिथे जाण्याच्या बाबतीमध्ये निर्णय सुद्धा घेऊ. कायदा सुव्यवस्था बाकीचे प्रश्न इतके मोठे आहेत की सरकार सर्व ठिकाणी फेल्युअर आहे. फक्त जनतेचा आवाज उठवण्याचं काम केलं पाहिजे, ते काम करण्याचा प्रयत्न आपण करू. यासाठी आपण आलेल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. त्या ठिकाणी आता अर्चनाताईंना आपण पद देतोय. खरं म्हटलं तर अर्चनाताईंचा वारसा हा कुटुंबाचा जो आहे तो वडिलांकडून आलेला. आपण आदरणीय दिवंगत नेते बसलेले, ते पहिल्यापासून काँग्रेसच्या विचारांचे लढवई असलेले नेते, कधी त्यांनी कर्जून विद्योगाचं गेलं. त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो, फक्त मी त्यांच्यासाठी एवढं सांगेन की काल संजय राऊत म्हणाले, आज पृथ्वीराज बाबा म्हणाले, आपलं एवढंच म्हणणं मी काल बोललो की आपला कोण सुटत नाही. त्यामुळे आपणच आपल्यामध्ये बातमी होईल असं मित्र पक्षाने करून एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. मला वाटतं की आजच्या घडीला तुमचा वार्ता घेऊन
तुम्ही त्या पद्धतीने आजही विचाराशी ठाम घेऊन लढाई करणारा एक नेता, ज्येष्ठ नेता म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहतोय. तोच वारसा घेऊन अर्चनाताई त्या ठिकाणी काम करतायत. त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, वेगवेगळ्या संस्थेवर काम करतात, महिला संघटनेवर काम करतायत. त्यामुळे मला खात्री आहे की त्यांना दिलेलं पद या सातारा जिल्ह्यामध्ये ज्याचं नेतृत्व पहिलं सविता जाधवनी केलेलं आहे, संजनाताईंनी केलेलं आहे, त्या दोघींनी सुद्धा मिळालेलं आहे. तर 13-15 केसेस झालेले आहेत. तरी पण त्यांनी त्याप्रमाणे संजनाताई यांनी काम केलेलं आहे. त्या पद्धतीने अर्चनाताई सुद्धा तसं काम करतील. आता आपण तुम्ही राज्यावर आमच्याबरोबर काम करायला आलेलं आहे, पण राज्याला तुमचा अनुभव होईल आणि तुमचा अनुभव घेऊन कारण ते नॅशनल आहे, बापू मनापासून फार रात्रदेव काम करतात आणि जे काम करतात त्यांच्याकडे माझं लक्षातचा विषय नाही. काळजी करू नका. माझं एवढंच म्हणणं आहे की सगळेजण काम करायला तुम्ही तयार राहा. अर्चनाताई एकही प्रश्न महिलांचा असेल कुठलाही, आपण तिथं तत्परतेने उभं राहायचं आणि तिथं आवाज उठवता. एक दिवस असा यावा की लाडकी बहिणीची योजना तरी आणली तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सगळ्या लाडक्या बहिणी या पक्षाच्या पवार साहेबांच्या पाठीमागे आहे. ते सातारा जिल्ह्यामध्ये काही लोक आता पक्षात प्रवेश करतायत. खरं म्हणलं तर काही लोकांना आपण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश देतोय, काही लोकांना जबाबदारी देतोय. ज्यांना काम करायचं आपल्या योग्य अध्यक्षाने नवीन पत्र टाका, त्यांनी डायरेक्ट जाहिरातच देऊन टाकली. ज्याला कोणाला काम करायचं त्यांनी पक्षात या. पहिला पक्ष असेल त्यांनी जाहिरात केली आणि त्याला फार मोठ्या संख्येने प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे. चांगल्या कार्यकर्त्यांनी, चांगल्या सामान्य कुटुंबाच्या तरुणांनी सांगितलं की मला पक्षात काम करायचं आहे. म्हणजे पक्षात सत्तेवर असणाऱ्यामध्ये जाणाऱ्यांची रीत लागते. पहिला पक्ष असा आहे की सत्तेत नसताना येणाऱ्यांची रीत जास्त आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण सगळेजण काम करूया. मी 100% खात्री देतो परत सातारा जिल्हा हा पुरोगामी विचाराचा, शरद पवारचा, यशवंतरावांचा बालेकिल्ला करूनच दाखवायचा. त्या भूमिकेतून काम करूया. त्या पद्धतीने आपण नियोजन करू एवढी माहिती आणि या सर्वांचं स्वागत करतो. इतिहास घडवायला तयार राहा आणि इतिहास घडवणारा सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो ही तयारी जशी आबाईंनी दाखवली, जसे आमच्या सातारा नगर परिषदेच्या त्या निवडणुकीला, इतर निवडणुकीला सगळ्यांनी दाखवले, त्या सगळ्यांच्या आदर्श घेऊन आपण काम करू एवढी त्या ठिकाणी ग्वाही देतो. रजा घेतो.